आज आपण पाठ 16वा स्वच्छतेचा प्रकाश हा पाठ आपण बघणार आहोत. स्वच्छताचं सर्वांनाच माहिती आहे. स्वच्छता म्हणजे काय की आपण घरातही स्वच्छता ठेवतो, बाहेरही स्वच्छता ठेवतो. सर्व परिसरात आपण कुठे फिरायला गेलो तर तिथे स्वच्छता ठेवली पाहिजे. आपण काही खात असलो तर ते रॅपर वगैरे ते आपण डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे. तेच आपल्याला आज इथे बघायचं आहे की स्वच्छतेचा प्रकाश म्हणजे काय, की ह्या धड्यातून तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे ते आज आपण बघणार आहोत. स्वच्छतेचा प्रकाश त्याचे लेखक आहे यदुनाथ दत्ते. बघा, या पाठामधून स्वच्छतेचे महत्त्व मनावर बिंबवले आहे. तसेच थोर समाजसेवक सेनापती बापट यांनी आपले जीवन स्वच्छतेसाठी कसे समर्पित केले यांची उद्बोधक माहिती या पाठात दिली. बघा, एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मुले हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुले विचारात पडली. बघा, एकदा एक शिक्षक ते शाळेत गेले. त्यानंतर मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना एक प्रश्न विचारला की प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? तर मुलांनी सांगितलं, भारत माझा देश आहे. मुले हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? म्हणून मुले थोडे विचारात पडले. मग मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं. तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असे नाही. म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का? बघा, मग त्यांनी काय सांगितलं की वस्तू माझी असं आपण बोलतो तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच. बरोबर आहे की नाही? म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं. मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर अंगण म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला, म्हणून त्याच्यावर आपण घरातली घाण टाकतो. बरोबर आहे. बघा, घर अंगण आपण स्वच्छ ठेवतो, बरोबर, पण रस्ता मात्र आपला, म्हणून त्याच्यावर आपण काय करतो? घाण वगैरे टाकतो. मी सांगितले, माणसाचं मन जसजसं मोठं होतं तसतसं माझी ही कल्पनाही विस्तारात जाते म्हणजे काय? वाढत जाते, पसरत जाते. हे विश्वाची माझे घर हे विश्वाची माझे घर असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यावेळी सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत. मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं. बघा, बरोबर आहे. तर मी सांगितले, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला. तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नका कडे वेधलं. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, म्हणून काय घाण करायची? बघा, देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला
तर हे डोंगर उघडे बोडके का आपण उघडे बोडके का? आपण वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो. तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का? भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी. मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या. बघा, ह्या पहिल्या पाठामध्ये आपल्याला स्वच्छतेचा प्रकाश म्हणून काय समजून सांगितले की भारत माझा देश आहे आपला का म्हटलेले नाही? तर इथे सांगितलेल्या पद्धतीने आपण सर्व आपल्या जसं आपल्या अंगणाची किंवा घराची काळजी घेतो, घाण टाकत नाही, स्वच्छता ठेवतो, तसंच बाहेरसुद्धा आपण स्वच्छता पाळली पाहिजे. आपण कुठे फिरायला गेलो तर काही खाल्लं असेल, काही तुम्ही रॅपर वगैरे ते कशात टाकलं पाहिजे? कचरा कुंडीत टाकलं पाहिजे. आणि समोरचा जर घाण करत असेल किंवा थुकत असेल तर त्याला आपण समजून सांगितले पाहिजे. हे ह्या पहिल्या पाठातून आपल्याला शिकायला मिळते. पुढे बघा, थोर समाजसेवक. सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. सेनापती बापट सर्वांनाच माहिती आहे, थोर समाजसेवक होते ते. म्हणजे त्यांचा दिनक्रम कसा होता की ते लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत. बघा, गावातले लोक त्यांना तात्या म्हणून ओळखत असे. त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. कुजबूज म्हणजे काय की हळू आवाजात बोलणे. तात्या, हे कसलं काम काढलं? तात्या म्हणाले, स्वच्छतेचं. त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्यांना हे असलं वगाळ काम करणं बरं दिसत नाही. वगाळ म्हणजे काय की घाणेरडे, वाईट. बघा, आता गावातले लोक काय म्हणताय तात्यांना की तुम्ही एवढे शिकले सवरलेले, तुम्हाला हे वाईट काम किंवा घाणेरडे काम बरं दिसत नाहीये. तर सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्या त्यांना काय म्हणता की सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्यांनी विचारले. पण असलं हलकं काम, हलकं म्हणजे काय की कमी दर्जाचे काम. गावकऱ्यांनी प्रश्न विचारला. जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही. तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा, तात्या त्यांना म्हणाले. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजेच दादांची भेट घेतली. बघा, गावकरी कुठे गेले की तात्यांच्या वडिलांकडे. त्यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. तात्या जे काम करत होते स्वच्छता मोहिमे ती माहिती दिली. मोहीम म्हणजे काय की उपक्रम. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले, तात्या, तू विलायतेहून शिकून आलास. विलायत म्हणजे काय की पश्चिमात्य देश, विदेशी देश. आणि आता हे काय सुरू केलंस? काय झालं दादा? माझं काही चुकलं का? तात्यांनी त्यांच्या वडिलांना विचारले की माझं काही चुकलंय का?
इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेड तुझ्या डोक्यात होतं. सशस्त्र क्रांती म्हणजे काय की शस्त्राच्या बळावर राजसत्ता बदलण्यासाठी केलेला उठाव. त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलं की नाही? दादांनी त्यांना विचारले. सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. बघा तात्या काय म्हणतात की सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून. तात्या म्हणाले, सफाई करण्यात कसली देशसेवा? दादांनी विचारले. दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करतात. पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना. मग देश हाच माझा देव. मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतोय. बघा तात्यांनी दादांना काय विचारले की दादा तुम्ही रोज देवांची पूजा करतात आणि पूजा करण्याआधी देवाची बैठक सुद्धा झाडून घेता, स्वच्छ करतात. मग देश हाच माझा देव. मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. सर्वव्यापी देव माझा, त्याची मी झाडी बैठक. बघा यावर दादा तरी काय बोलणार? सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला. बघा याचेही लेखक डॉक्टर अनिल गोडबोले.